महेशजी एगडे, किरणजी रोठे आणि समाजसेवक शक्तिवानजी भोईर यांच्यातर्फे कुस्ती लावण्यात येत आहे. हो, त्रिमूर्तींच्या शुभास्ते कुस्ती लागते. भगत सर, विक्की ढोणे साहेब, तुम्ही आखाड्यावर गेले आणि पैलवानच बारके दिसायला लागले. हा, अशी श्रेष्ठी कमावली. राजन लोखंडे, हात वरती करा. मुंबई पोलीस कार्यरत आहेत. महाराष्ट्र चॅम्पियन, त्याचे वडील शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि हा नाशिकचा पोरगा आकाश शिंदे. तगडी लढत आणि कुस्तीला प्रारंभ झाला. आणि कुस्तीच बघा, 10 मिनिटाचा टायमिंग. पापण्या मिठूच नका, उद्या सवडीनं मिठा, नाहीतर आनंदात वंचित राहाल. अशी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. 4000 रुपये कुस्तीचा इनाम आहे. अजून कोणाला 50, 100, 200, 1000 लावायचे असले तर लावू शकता. पैलवानावरती खर्च केल्यावर कधीच कुणाला काही कमी पडणार नाही. भगत सर बरोबर आहे का? लाल माती सेवा केल्यावर कधीच कुणाला काही कमी पडत नाही. हो, एकेरी पट काढण्याचा प्रयत्न साजन पैलवानचा, तो हल्ला धुडकावतो आणि नाशिककर स्वार झालेला आहे. कब्जा मजबूत केला. घर 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 कुस्ती चालू आहे. राजेंद्र विरुद्ध आकाश, अशी तगडी लढत आणि मोळी डाव करण्याचा आटोकाट प्रयत्न. ओहो, टाळ्या करा की एकदा जोरदार. शाबास. मोळी डाव. मोळी डावाची खासियत, बीड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे माळेवाडी म्हणून, आणि त्या गावचा पैलवान भगत सरांना माहीत आहेत. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राहुल नाना आवारे साहेब 2017चं राष्ट्रकुल सुवर्ण पदक गाजवलं आणि DYSP पद महाराष्ट्र शासनाने बहाल केलं. काय कुस्ती देऊ शकते राहुल नाना आवारे साहेबांनी दाखवून दिलं. आणि त्यांचा डाव, तो मोळी डाव करण्याचा आटोकाट प्रयत्न आकाश पैलवान करतोय. आणि राजन पैलवान जो आखाड्यात लढतोय, कब्जा मजबूत केला. शालेय कुस्ती स्पर्धेचा चॅम्पियन ठरला आणि खेळाडू मधनं भरती झालाय तो पोरगा. मुंबई पोलीस कार्यरत असलेला पोरगा. शाबास. ओहो, दरम्यान कुस्ती कडेला. आणि या समयाला राजेशजी हेगडे साहेब, वेलकम 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 वेलकम. आप आए बाहर आए. या कुस्ती मैदानाला आले आणि या कुस्ती मैदानाची शोभा वाढवली. आपण स्टेजवरती जाऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. AB ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, सर्व स्वयंसेवक, तुम्हा सर्वांचं असं निवेदन केलं म्हणून पुनश्च एकदा पैलवान वस्ताद व या कुस्ती मैदानाचे पंच निलेश भगत साहेब आणि हरेश करळे साहेब यांच्या वतीने तुमचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि एकच्या डावाची खासियत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पैलवानची. एका हमालाचा पोरगा सिकंदर शेख, त्याच्या वडिलांनं अख्ख्या जगाचं ओझं पाठीवरती वाहिलं आणि पोराला पैलवान केलं. कीर्तिमानी दर्जाचा पैलवान तयार केला. अशी क्रेज निर्माण केली सिकंदर शेख पैलवाननं. गावतेचं मोहोळ, माझ्या गावापासून 30 किलोमीटर अंतरावरचं गाव, पण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. पंजाब हरियाणाला जाऊन प्रीतपाल फोगडा अशा अनेक पैलवानासोबत कुस्त्या, थार गाडी, कितीतरी बुलेट गाड्या, अल्टो गाड्या, जॉन्डियर ट्रॅक्टर, अनेक गदेचा मालक असा सिकंदर शेख. पुणे फुलगावला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि शिवराज द्राक्षे पैलवानावरती झोळी डावरती विजय मिळवला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गावसानी घातली त्या पोरानं. बोला सर. हे पा आखाड्यात जी चालू कुस्ती आहे, महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले साजद आणि आकाश, ही कुस्ती बाहेर जर घ्यायची म्हणले तर दोघांना 20-20 हजार रुपये द्यावा लागतात. खरं सांगतो, वस्तुस्थिती बोलतोय. पण इथे जाणकार मंडळी आहेत,
तुम्ही त्यांना बोलवून घेतलं. विद्यापीठ चॅम्पियन निलेश भगत सर यांच्या शब्दाला मान देऊन दोन्ही पोरं 4000 खेळायला तयार झाली. म्हणून म्हणलं वरून अजून कोणाला लावायची असली तर त्या कुस्तीवरती बक्षीस लावू शकता. मयूर गुजरे साहेब वेलकम. आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि जर वर्षी कुस्ती वाढवायचं काम तुम्ही करणारी माणसं आहेत. खांद्याला खांदा लावून परत साजननी कब्जा घेतला. वाह, चालू कुस्तीवरती 1000 रुपयाचं बक्षीस लावलं. दानशूर व्यक्तिमत्व लाभलेले शक्तिवान भोईर साहेब, करा की टाळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार. अजून 1000 रुपये. पहिले 4 आणि त्यांचे 1000, 5000. वाह, 1000 म्हणजे 2 किलो तुपाचा दाम दिलाय. भोईर साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. मी मगाशी सांगितलं कि कौन कहता है इंसान हर दिन मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए. भोईर साहेबांसारखं कर्म असायला पाहिजे. इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. जिथं जिथं जाईल तिथं वजन निर्माण करता आलं पाहिजे. विष्णू वाघे साहेब, अध्यक्ष साहेब, वेलकम वेलकम वेलकम. तुम्ही स्टेजवरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. विष्णू वाघे साहेब, आपण चला. कुस्ती करता आली पाहिजे, केली पाहिजे. साजन पैलवान सर्व परिचित असणारा पोरगा आणि आकाश पैलवान मुंबई पोलीस. लोखंडे पैलवान कुस्ती करा. आणि ओहो, धोबीडा हलवतो पहाडच्या पहाड, तो मारतो धोबी पछाड. असा धोबी डाव करण्याचा प्रयत्न लोखंडे पैलवानाचा. तिथंच एक चाक टाकण्याचा आटोकाट प्रयत्न. काही होऊ शकतंय कुस्तीच बघा. आणि एक चाक, ओहो, भले भले भले, बच गयो, फिर भी पकड़ा गयो. परत एक चाक. रोज घामाचे पहाट व्हावे लागतात. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मुंबईला करीत असलेले महाराष्ट्र पोलीस लोखंडे पैलवान विजय झाले. जरा टाळ्या कर एकदा जोरदार. आणि आकाश बाळा तू पण इकडे असं सांगताय. दोघांचं कौतुक. किरणजी रोठे यांच्यातर्फे या कुस्तीला 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. राजन लोखंडे